गाइज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग अँड माय न्यू चॅनल. तर आत्ताच आपला प्लॅन आहे की मी आत्ता शाळेतून आलेलो आहे. आता सध्याचे वाजले ते 10:37. 10 वाजता शाळा सुटलेली. मी अर्ध्या तास घरी आलोय. आणि आता त्याचबरोबर मम्मी आणि पप्पा गेलेले आहेत गावात रेशन आणण्यासाठी. पप्पा काल बाहेर गेले ते आज आलेले आहेत. आणि त्याचबरोबर आज माझा प्लॅन आहे ही माझी सायकल मला रिपेअरिंगला घेऊन जायची आहे. तर तिचं पंक्चर काढू. आणि तुम्ही बघू शकता खूप सारे गॅटर आहेत. तुम्हाला आता दाखवतो. कुठे गेले हे बघायच. इथं हा एक गॅटर आहे. त्याच्यानंतर परत इथं एक थोडासा फाटलाय टायर डायरेक्ट. तर परत इथं सुद्धा आहे. परत 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 इथं आहे थोडे पूर्ण टायर फाटलाय. मग काय तुम्हीच सांगा आता मला की मी चेंज करायला पाहिजे, टायर चेंज करू का फक्त ट्यूब पंक्चर काढू. तर प्लीज सांगा. म्हणजे मला तर आता वाटतंय की टायर चेंज करायची गरज नाही. कारण आता काहीच दिवस मी वापरणार आहे सायकल. त्याच्यानंतर सायकलचा वापर पण कमी होणार आहे ना. तर मला वाटतं चालेल तर चालेल. कारण आता आणि त्याचबरोबर आमचे रोड पण सगळे चांगले आहेत. पुढे टायर वगैरे फुटायचं टेन्शन नाही. त्याच्यामुळे मला वाटतं आता मी फक्त पंक्चरच काढेल. उगाच खर्च पण वाढतो आणि सगळंच. मग काय त्याचबरोबर काहीच पप्पांनी आज आम्हाला कोथिंबीर टाकायची आहे. पप्पांनी आता बिया आणले. तर ते बिया कसं टाकायचं काय आयडिया नाही मला. तर ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही म्हणाल काय हा सारखा आयडिया मागत राहतोय. अशोका 5 धन्याचं बी आहे. पाण्यात धुळी पडली. बरोबर सकाळ सकाळी दिदीला मस्त गाणी लावून दिलेत नाही काहीच. आता बघतो काय खायला आहे का. माझा आवडता डाळ भात. काल आपलं काय होतं. काल गायच काल शिवरात्र होती. तर मग त्याच्यासाठी आज उपास सोडण्यासाठी मग डाळ बनवली. डाळीत विसर्जन करायला पाहिजे. आणि मग मेथीची भाजी तर आहेच. चपात्या पण केल्यात. पण भात मला कुठं दिसत नाहीये. भात कुठे केला. माझा आवडता भाताचा बनवला नाही का. तर आता काही मी मस्तपैकी खायला डाळ भात घेतो. लेट्स गो. आई एम लिंग टू डाळ भातिंग एंड अब बाहेर जाके हम इसे मट्टा मट्टा खाएंगे. तो चलो आता मी डायरेक्ट सगळं फिनिश करतो आणि मग तुम्हाला भेटतो. तर गाईज मम्मी आता जस्ट आली आणि लगेच कामाला बसली. मम्मा आहे गाईज. मम्मी घरी आली आणि कामाला बसली. ते मला पण लगेच कामाला लावली. मीठ दे, पिठाची चाळण दे, सगळं. चला आता पिठाची चाळण घेऊन जाऊयात. आई अख्ख्या मोबाईलवर पीठ झालेलं आहे. पकडो. अख्ख्या मोबाईलवर पीठ झाले. तेव्हा आंघोळ करायला लागेल. हे बघा तुम्हाला आशात दाखवतो मी काय झाली हालत. जाऊन द्या गाईज. आता मी साफ करून घेतो पहिला मोबाईल. गाईज आता सध्या वाजले 4 आणि आता मी निघालोय. आणि मी निघालोय क्लाससाठी. आणि त्याचबरोबर सायकलही पंक्चर आहे. तर सायकलही घेऊन जायचं आहे. आणि मला फोन तर काय बाहेर जायला अलाउड नाही आहे. म्हणून मी आता बिना फोनचा चालत डायरेक्ट आता पहिली सायकल घेऊन जाणार आहे दुकानावर. तिथं सायकल रिपेअरिंगला जायची. तिथून पुढं काही काम आहे. मग ते सगळं काम करायचे आणि मग यायचं परत क्लास सुटायच्या नंतर घरी. तर आता मी तुम्हाला काहीच डायरेक्ट क्लास सुटल्याच्या नंतर घरी येऊन भेटेल. तोपर्यंत सर्वात आधी आपण सायकल आपली बाहेर काढूयात. आणि जमलं तर मी घरी आल्यावर जर तवर लाईट राहिलीच तर घरी आल्यावर सायकल वॉश करेल. तर लेट्स गो गाईज. आल्यावर भेटतो तुम्हाला. बाय. तर हाय गाईज आता मी आलेलो आहे घरी सध्या आत्ताच क्लासवरून. मी आता 4 वाजता गेलतो. बहुतेक 4 वाजता गेलतो. आणि आता डायरेक्ट 7 वाजले. ते 3 तास माझ्या गावात गेले. एकदाची पंक्चर काढली. सायकल सारखी लागते आपल्याला. आणि त्याचबरोबर उद्या सकाळची शाळा आहे. बघूयात कसा तो दिवस. तर ठीक आहे आता सध्या आलेलो आहे. आता पहिले कपडे चेंज करतो. आणि मला जरा माझी मॅथची होमवर्क बुक कंप्लीट करायची आहे.
ती कंप्लीट करायला बसतो. ती कंप्लीट झाली म्हणजे माझं डोक्यावरचं अर्ध टेन्शन खाली होईल. आणि त्याचबरोबर ज्या 7:30 ते 12 शाळा आहे, तर मग कंप्लीट करावीच लागेल. तर चला, आणि त्याचबरोबर कालचा ब्लॉग तुम्ही बघितलाय का? कालचा माझा फर्स्ट ब्लॉग होता. तुम्हाला कसा वाटलाय हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सो गाईज, आता माझा होमवर्क कंप्लीट झालेला आहे. आता मी फ्री झालो आहे. आता मी संध्याकाळी माझ्या रोजच्या रुटीनप्रमाणे एक अर्धा एक तास फोन चालवणार आहे आणि नंतर मग जेवण करून झोपायचं आहे. तर ठीक आहे, आता माझा होमवर्क कंप्लीट झालेला आहे. बघूयात आता. बघा गाईज, नेमकी माझीच वाटीची भाकरी बनताना नेमका आता सिलेंडर संपलाय. तर बॅकअपला आहे बाहेर. आता बाहेरून एक सिलेंडर आणून फिट करावं लागेल. त्यात पण पप्पा घरी नाही आहे, मलाच करावं लागेल. चला गाईज, बॅकअपला इकडे एक सिलेंडर आहे, तो आणूयात. आज माझी सायकल रिपेअर करून आणलेली. गाईज, सिलेंडर चेंज झालाय. आता स्वयंपाक झाल्यावर जेव. तर गाईज, आता जेवण झालंय. जेवण खूप टेस्टी होतं. आता जेवण तर झालेलं आहे, होमवर्कही कम्प्लीट झालेलं आहे. आता माझी आवडती सिरियल लागलेली आहे, म्हणजे ती फक्त मराठीवरची शिवाजी महाराजांवरच एक तारा राणी म्हणून एक सिरियल आहे. त्याचं मस्तपैकी म्हणजे सिरियल एन्जॉय करतोय. तर आता 10 ते 11 वाजेपर्यंत सिरियल चालेल. आज खूप साऱ्या दिवसातून मी जागा राहतोय सिरियलसाठी फक्त. तर मग आता तेवढी बघणार आहे आणि मग नंतरून झोपे जायचं सकाळी 7:30ला. परत नवीन ब्लॉग चालू करायचा आहे, त्याचबरोबर शाळेत जायचं आहे. आणि मला अगोदर टेन्शन होतं माझं होमवर्क कंप्लीट होईल का नाही, पण आता माझं ते टेन्शन फ्री आहे, कारण माझा होमवर्क कंप्लीट झालेला आहे. सो थँक्यू जस्ट फॉर वॉचिंग. हा ब्लॉग आपण इथे सेंड करतोय. बाय, गुड नाइट. आई एम लिंग तो डाळ भातिंग आणि अब बाहेर जाके हम इसे मटा मटा खाएंगे. तो चलो, आता मी डायरेक्ट सगळं फिनिश करतो आणि मग तुम्हाला भेटतो. चिंग.